कधी कधी ना आपल्या हातात अशा कित्येक अशा साध्या गोष्टी असतात, पण आपण त्या साध्या गोष्टींमधून इतकं सुंदर सुंदर ज्या वस्तू आहेत त्या बनवू शकतो. आपल्या कलेचा वापर करून त्या सुंदर गोष्टी आपण तयार करू शकतो, फक्त आणि फक्त टाकाऊ वस्तूंपासून. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून नक्की ठेवा. तर बघा, मी ह्याच पोत्यांचा यूज करून अशा ह्या 3 प्रकारच्या ज्या बॅग्स आहेत तर त्या बॅग्स बनवल्या आहेत. आणि ह्या बॅग्स एकाच कस्टमरने ज्या मला स्टिच करायला लावल्या होत्या. पण आज आपण फक्त बॅग डिझाईन न बघता तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी काय करता, किंवा मग जर तुम्ही घरी बसून विचार करत असाल की काय करावं, जर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या स्वप्नांसाठी किंवा मग आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी बॅग डिझाईन आहे तर ती 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये कशी बनवायची हे बघणार आहोत. आणि त्याचबरोबर तुमच्या स्वप्नांसाठी आणि आज तुमच्या बिझनेससाठी काही टिप्स अँड ट्रिक्स हे आपण शेअर करणार आहोत. तर बघा, स्टार्टिंगला मी जे कस्टमर होते त्यांनी मला पडदा, बेडशीट आणि असे काही जे राईस बॅग आहेत ते आणून दिले होते. त्यापासून त्यांना ज्या मी व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे त्यांना बॅग शिवून हव्या होत्या. तर त्यासाठी मी इथं 2 पीस कट करून घेतलेत पडद्याचे, जे मेन फॅब्रिक आहे आपलं त्याचं. त्यानंतर 2 जे आतलं त्यांनी लाइनिंग दिलं होतं त्याचं, आणि त्याच मापाचं आपण इथं जे राईस बॅग आहे ती कट करून घेतली. आणि त्याचबरोबर आपण आता ही दोन्ही साईडनी आपण जे मेन फॅब्रिक आणि जे पोतं आहे तर ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि हे आपले जे माप आहे तर हे आपण 17 बाय 17 इंचाचे हे टोटल दोन्ही पीस घेतले आहेत. आणि त्यानंतर हे आपण जॉईंट केल्यावरती साईडचे जे एक्स्ट्राचं पोर्शन आहे ते कट करायचं. त्यानंतर दोन्ही आपले जे पीस आहेत त्यामध्ये मिडल काढायचा. आणि आता मिडल काढल्यानंतर 1.5 इंचावरती खाली मार्किंग करायची. आणि त्या 1.5 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर जे आपला आतल्या लाइनिंग आहे तर त्याच्यातला एक पीस कट करून घ्यायचा आहे. आणि त्या पीसचं माप असणार आहे 17.5 बाय 10.5 इंचाचं. तर आम्हाला एवढीशीच पॉकेट सफिशियंट होती. जर तुम्हाला मोठी पॉकेट हवी असेल तर तुम्ही 20 बाय 10.5चा सुद्धा जो पीस आहे तो कट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला त्याचा सुद्धा मिडल काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला सुद्धा 1.5 इंचावरती खाली मार्किंग करायची आहे. आणि त्याच्यानंतर मिडलपासनं दोन्ही साईडला 4-4 इंचांवरती मार्किंग करून आपल्याला एक अर्धा इंचाचा बॉक्स आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आणि तो बॉक्स आपल्याला जी आपण मेन पीसवर मिडलची जी मेन पीसवर जी मिडलची मार्किंग केली होती त्याच्यावरती हे बॉक्स व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्यासोबत अशा भरपूर ताई आहेत की ज्या फक्त घर सांभाळण्याच्या नादात स्वतःची जी स्वप्न आहेत ना तर ती बाजूला ठेवून फक्त जबाबदारीच्या ओझ्याखाली आता सध्या जगत आहेत. पण त्या सगळ्यांसाठी फक्त माझं एकच म्हणणं आहे की आपल्या कुठल्याही स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नसतो, तो आपल्याला स्वतः काढावा लागतो. आपण स्वतः जर आपल्यामध्ये कोणतीही कला असेल तर त्या कलेसाठी कुठलीही मोठी जागा, भरपूर पैसा किंवा मग कुठल्याही भांडवलाची गरज न लागता जर तुम्ही तुमच्या कलेवर विश्वास ठेवून मेहनत घेतली तर ती नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगलं यशाची जी पायरी आहे तर ती ठरू शकते. पण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमी छोटी होते असा विचार करायचा आणि ती आपल्या मेहनतीनेच मोठी होत असते हेच विचार करून कुठलेही जी स्वप्न असतील तर ती नक्की पूर्ण तुम्ही तुमच्या मेहनतीवरती करू शकता. तर बघा, आता आज जी मी बॅग बनवत आहे ना तर ती बॅग बनवताना मी कोणत्याही एक्स्ट्राच्या जी आहे आपलं मटेरियल त्याचं यूज न करता फक्त आणि फक्त घरातल्या छोट्या ज्या आपल्या टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून ही मी तुम्हाला जी बॅग डिझाईन आहे तर ती दाखवत आहे. तर त्याच बघा, जे बॉक्स होता मी तो स्टिच करून घेतला. त्यानंतर जे आतलं फॅब्रिक आहे ते आतमध्ये फोल्ड केलं, त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली. आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती आहे ना जी आपलं रनर आणि चेन आहे तर ते अटॅच करून घ्यायचं. त्यानंतर हा आपला जो कप्पा आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे भरपूर ऑप्शन्स असतात, तुमचं क्षेत्र कुठलंही असो, अशामध्ये कुठलीही जी सुरुवात असते ती नेहमी छोटी होते. त्यामुळे असं समजायचं नाही की मी आज छोटीशी सुरुवात करते पण लोक मला काय म्हणतील, मी आज असं काम करते तर लोक मला हसतील का. कारण की लोकांचा विचार न करता आपण फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस ही मिळतेच. आणि जर तुम्ही घरात बसून जर काही करणार असाल तर हा ऑप्शन जो आहे तो बेस्ट आहे. सुरुवातीला काय करायचं, जे घरातल्या टाकाऊ वस्तू आहेत किंवा मग तुमच्याकडे ज्या आपण आहेरात वगैरे साड्या येतात तर त्याच्यापासून सुंदर सुंदर बॅग्स तयार करू शकतो. किंवा मग तुम्हाला अजून काही कला येत असेल शिवण्याची, विणण्याची, तर त्यापासून सुद्धा तुम्ही भरपूर जे आपले अर्निंगचे ऑप्शन्स आहेत तर ते कमवू शकता. त्याच्यातनं भरपूर पैसा कमवू शकता. भरपूर का नसे ना, निदान थोडंसं जरी तुमच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याइतपत तरी तुम्ही करू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या पुढच्या व्यक्तीकडे अवलंबून असतो तेव्हा 10 रुपये मागण्यासाठी सुद्धा आपल्याला
जे 4 वेळा विचार करावा लागतो आणि पुढचा देताना सुद्धा आपल्याला विचारतो की काय काम आहे, कुठे खर्च करायचे, हे सगळे विचारूनच तो पुढचा व्यक्ती सुद्धा पैसे देतो आणि तोही 4 वेळा विचार करतो. पण तेच जर आपण स्वतः आपली कमाई चालू असेल, आपण स्वतः घरातलं छोटं मोठं का काही ना काम करत असेल, तर आपल्या छोट्या छोट्या गरजा आहेत ते स्वतः पूर्ण करू शकतो. ह्याचा सुद्धा जर तुम्हाला विचार येत असेल, जर तुम्हालाही असं काही वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही हा ऑप्शन आहे तो चालू करा. आणि बॅग मेकिंगसाठी जी काही लागतं साहित्य आहे किंवा काही असो, स्टार्टिंगला तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट करू नका, काहीही नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा बिझनेस हा ग्रो होत आहे, तेव्हाच तुम्ही तुमचे जे भांडवल आहे किंवा मग रॉ मटेरियल असेल त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. कारण की सुरुवातीला सगळ्यांना सक्सेस भेटेल किंवा मग तुमच्या एरियात ही जो ऑप्शन आहे तो चालेल असं नाही. तुम्हाला फर्स्ट तुमच्या एरियामध्ये चौकशी करावी लागेल. तुमचं एरिया वाईज तुम्हाला तुमचं जे काम आहे तर ते निवडावं लागेल. आणि एकदा का जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले रूट सापडला, म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये रुळून गेलात, तुम्हाला सक्सेस भेटत गेली, तर नक्कीच एक दिवस तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहून तुमची स्वतःची ओळख निर्माण करणार आहात आणि तुम्ही सुद्धा कॉन्फिडेंटली सांगू शकणार आहात की मी हे काम करते. त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न हे नक्की करा. कारण मला पण वाटतं की मी जसे माझं 3-4 वर्ष असेच फुकट घालवले, असेच वाया घालवले, तर ते न घालवता तुम्ही तुमची सुरुवात जी आहे तर ती वेळेत करावी. आणि ज्या माझ्या प्रत्येक मैत्रिणी आहेत, प्रत्येक ज्या ताई आहेत, त्यांना सगळ्यांना ही सक्सेस आहे ते त्यांनी सगळ्यांनी मिळून पुढे जावं हीच माझी इच्छा होती. त्यामुळेच मी आज ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुमच्याशी बोलले. तर बघा आता आपल्या बॅगकडे वळूयात. तर इथं मी जे हँडल्स आहेत तर ते रेडी करून घेतले होते. त्यानंतर ते हँडल जॉईंट करून घेतले. त्यानंतर आपण आतमध्ये जो पीस रेडी करून घेतला होता तर त्या पीसवरती आपण एक पॉकेट रेडी करून घेतलंय. ते पण आपण 10 बाय 10 इंचाचंच रेडी केलेलं आहे. त्यावरती आपण ते स्टिच करून घेतलं. त्यानंतर हे बेल्ट आपण दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायचे आणि त्यानंतर हे बेल्ट अटॅच झाल्यावरती आपल्याला चेन घ्यायची आहे आणि ती मधनं सेपरेट करून दोन्ही साईडला एक एक उलटी ठेवायची आणि ती व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने तुम्ही राईस बॅगचा यूज करून खूप छान वस्तू तयार करू शकता. जसे बॅग्स आपलं झालं, टिफिन बॅग झालं किंवा मग पाऊच किंवा मग अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत तुम्ही स्टिच करू शकता. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येईल. तुमच्यासाठी मी एक सिरीज घेऊन येण्याचा विचार करत आहे की जेणेपासून तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस कसा स्टार्ट करायचा. जर तुम्हालाही वाटत असेल अशी काही सिरीज आपण घेऊन यावी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात की नाही. तर नक्की मला सुचवा की आपण ही सिरीज घेऊन यायची की नाही. तर बघा हे चेन जॉईंट केल्यानंतर आपण जे अस्तर होतं तर ते जॉईंट करणार आहोत. त्यासाठी अस्तर उलटं ठेवून घेतलं. त्यानंतर बरोबर आपल्याला चेनचा अंदाज घेऊन त्याच्यावरती स्टिच करायचा आहे आणि ते स्टिच केल्यानंतर त्याला फोल्ड करून आतल्या साईडनी त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची. तर बघा आता ही दाबशिलाई दिल्यानंतर आपले दोन्ही साईडनी अशाच पद्धतीने आपण अस्तर आणि बेल्ट जे आहे ते सगळं रेडी करून घ्यायचंय. मला 2 ते 3 कमेंट्स अशा होत्या की आम्ही फक्त बॅग्स चांगल्या स्टिच करतो, आमचे ज्या बॅग्स आहेत त्या परफेक्टली रेडी होतात, पण आम्हाला मार्केटिंग कसं करायचं हे कळत नाही. तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मी ज्या काही बॅग डिझाईन्स आहेत तर ज्या कमी खर्चात तयार होतात तर त्या बॅग्स बनवायच्या. तुम्ही तुमच्या कुठे जर समजा बर्थडे असेल किंवा मग कुठे तुम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये जर अशा काही बॅग्स असतील तर त्या शिवून तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला द्यायच्या किंवा मग तुम्ही शेजारी पाजारी तुम्ही अशा काही बॅग्स आहेत तर त्या बनवून त्यांच्यापाशी एक सॅम्पल म्हणून देऊ शकता. आणि स्टार्टिंगला कुठलाही आपण जे प्रॉफिट आहेत तर त्याचा विचार न करता थोडं कमी पैशात काम करायचं, जेणेकरून आपली मार्केटिंग होईपर्यंत आपलं जे काम आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत तुमची जी कामाची पब्लिसिटी आहे ती होईपर्यंत आपले जे बॅग्सचं जे मार्जिन आहे ते थोडंसं कमी ठेवायचं, जेणेकरून तुमची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होते. आणि कधी कधी तुम्हाला जर फ्रीमध्ये बॅग्स कुठं गिफ्ट म्हणून द्यायचे असेल तर त्याही तुम्ही नक्की द्या, कारण की याने सुद्धा खूप छान पब्लिसिटी होते. जेव्हा तुम्हाला जी लोक आहेत त्यांना जेव्हा तुम्ही गिफ्ट द्याल किंवा मग रिटर्न गिफ्ट किंवा असं काही कमी पैशात दिलं तर त्यावेळेस त्या लोकांनी त्या बॅग्स वापरल्यावर त्यांना त्याची क्वालिटी आहे तर ती कळते आणि ती क्वालिटी कळल्यानंतर एकदा का त्यांनी बॅग वापरल्या त्याची क्वालिटी त्यांना समजल्यानंतर त्या तर तुमच्याकडे रिटर्न बॅग खरेदी करण्यासाठी येणारच, पण त्यासोबत अजून 2 ते 3 जणींना घेऊन येणार हे नक्की. कारण मीही अशा पद्धतीनेच हे सुरुवातीला काम केलेलं होतं आणि अशा पद्धतीनेच आज माझ्याकडे भरपूर साऱ्या ऑर्डर्स असतात आणि हीच
जी ट्रिक आहे तर ती मी सगळ्यांना नेहमी सांगत असते आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटिंगची ही ट्रिक सांगितली. आणि जास्तीत जास्त सध्याचे जे आता इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भरपूर सारे जे मार्केटिंगचे ऑप्शन्स आहेत तर ते निवडू शकता. पण जर तुम्हाला याच्यामध्ये करायचं नसेल आधी तर व्हॉट्सअपवरती जे स्टेटस आहेत तर स्टेटस ठेवायचे, बॅग्सचे स्टेटस ठेवायचे. भरपूर जे आपल्या कॉन्टॅक्ट्समधल्या लेडीज असतील, ग्रुप असतील त्यामध्ये असे तुमचे फोटो पाठवून ठेवायचे. आणि अशा सुंदर सुंदर ज्या बॅग्स आहेत तर त्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत कमी रेटमध्ये. अशा भरपूर सारे जे ग्रुप्स असतील, हे असतील, त्याच्यामध्ये तुम्ही ते सांगायचं जेणेकरून तुमच्यापर्यंत म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही काय काम करत आहात आणि लोक तुमच्याकडे नक्कीच ऑर्डर देतील. तर हे तर झालं मार्केटिंगचं. आणि आता आपल्याला जी आपण बॅग स्टिच केली होती तर त्याच्याकडे बघूया. तर ते स्टिच केल्यानंतर आपल्याला जे चारी साईडने आपण शिवून घेतलं त्यानंतर 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घेतले, ते कट केले. आता ते बॉक्स आपण स्टिच करून घेऊयात. आणि ते बॉक्स स्टिच झाल्यानंतर ही बॅग आपल्याला पलटी करायची आणि त्यानंतर ही बॅग पलटी केल्यानंतर व्यवस्थितपणे त्याचे कॉर्नर्स बाहेर काढून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने सुंदर आणि एकदम कमी खर्चात, म्हणजे कमी खर्च म्हणजे त्याला खर्चच लागला नाही, फक्त चेनचा खर्च आलेला आहे. चेन फक्त 20 ते 30 रुपयात तुम्ही याच्यामध्ये तुमचं शिलाईचं जे चार्ज असतील तर ते ॲड करायचे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही अशा भरपूर साऱ्या बॅग्स बनवून सेल करू शकता. आणि दुसऱ्यांच्या कस्टमरकडनं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे काही कापड असतील तर ते घ्यायचे आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही शिलाई, फक्त तुमची शिलाई काढायची आणि असे सुंदर सुंदर बॅग स्टिच करून द्या. तर बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जे टिप्स सांगितली तीही नक्की ट्राय करून बघा जेणेकरून तुमच्या बिझनेससाठी थोडीशी का होईना मदत होईल आणि तुमची मार्केटिंगमध्ये चांगली ग्रोथ होईल. तर अशा पद्धतीने मी हा जी सुंदर अशी बॅग डिझाईन तुमच्यासोबत शेअर केली 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये. तुम्हाला ही बॅग डिझाईन कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका, कारण की तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, व्हिडिओला लाईकही करत नाही आणि कमेंटही करत नाही. तर खरंच जर व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि छोटीशी का होईना एक कमेंट नक्की टाईप करा जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही माझे व्हिडिओज रेग्युलरली बघतात किंवा तुम्हाला आवडत आहेत. आणि तुम्हाला जर अजून नवीन काही आयडिया माहीत असतील किंवा तुम्हाला अजून काही बॅग डिझाईन बघायचे असतील तेही मला नक्की सुचवा, कारण की तुमच्या कमेंट्सवरतीच मी जी नवीन काही व्हिडिओ असतील तर ते घेऊन येते. तुमचे जे प्रश्न असतील तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनत असते. त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, सांगायला विसरू नका. आणि हो, जेवढं तुम्ही माझ्या जी बॅग मेकिंगचं जी जर्नी आहे तर ती बघत आहात तर तेचप्रमाणे जर तुम्हीही काम केलं तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. त्यामुळे कुठलीही लाज न पाळता, कुठलेही विचार न करता की लोक काय म्हणतील एवढ्यासाठी जर तुम्ही तुमचं काम करायचं थांबवत असाल, काम करायचा विचार जो आहे तो फक्त विचारापुरताच मर्यादित ठेवत असाल तर हे तुमचं खूप मोठा भ्रम आहे की लोक काय म्हणतील. कारण की लोक फक्त बोलायला असतात. लोक आपण काही केलं तरी बोलतील, काही नाही केलं तरी बोलणार. आपल्याला लोक आपण फक्त बसून फक्त आपल्या घरातली कामं केली तरी बोलणार आहेत, बाहेर कामाला गेलं तरी बोलणार आहेत. त्यामुळे लोकांचा कुठलाही विचार करायचा नाही. जर लोकांचा विचार केला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे लोक ही फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित असतात. त्यामुळे लोकांचं एका कानाने ऐकायचं, दुसऱ्याने सोडून द्यायचं. पण आपल्याला जे मनाला योग्य वाटतं, आपण आपलं जर तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स असेल की मी हे काम करते, याच्यामध्ये मला पूर्ण जे रिस्पेक्ट आहे ती मिळतीये, माझी गरजा पूर्ण होतात, तर ते काम करायला लाजू नका. त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही काम आहे ते छोटं समजून जर तुम्ही करायचं टाळत असाल तर ते खूप अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आजच आपली सुरुवात आहे तर ती नक्की करा. आणि लवकरात लवकर जे स्वतःचं नाव आहे तर ते लोकांनी तुम्हाला तुमच्या कामावरनं ओळखलं पाहिजे. त्यामुळेच आजच तुमचं जे प्रयत्न असतील तर ते नक्की सुरुवात करा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं काही थोडंसं का व्हायला हेल्प मिळाली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.